29 मे आंतरराष्ट्रीय एव्हरेस्ट दिन। नमस्कार, मी आर्या आणि आपण पाहत आहात कलाकार दिनविशेष। 1953 मध्ये एडमंड हिलरी आणि तेन्झिंग नोर्गे यांनी माउंट एव्हरेस्टच्या शिखरावर पहिली यशस्वी चढाई केल्याच्या स्मरणार्थ दरवर्षी 29 मे रोजी आंतरराष्ट्रीय एव्हरेस्ट दिन किंवा माउंट एव्हरेस्ट दिन साजरा केला जातो। आंतरराष्ट्रीय एव्हरेस्ट दिन म्हणजे एव्हरेस्टच्या शिखरावर चढाई करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांच्या शौर्य आणि सहनशक्तीला ओळखण्याची आणि इतरांना त्यांचे ध्येय साध्य करण्यासाठी जीवनात जोखीम घेण्यास प्रेरित करण्याची संधी आहे। न्यूझीलंडचे सर एडमंड हिलरी आणि नेपाळचे तेन्झिंग नोर्गे शेर्पा यांनी ही ऐतिहासिक कामगिरी केली। ते ब्रिटिश एव्हरेस्ट मोहिमेचा भाग होते, ज्याचे नेतृत्व कर्नल जॉन हंट यांनी केले होते। हिमालयाच्या महालंगूर विभागात स्थित माउंट एव्हरेस्टचे शिखर समुद्र सपाटीपासून 8848 मीटर उंचीवर आहे। पृथ्वीवरील सर्वात उंच पर्वत असल्याने तो अनेक अनुभवी गिर्यारोहकांना आकर्षित करतो। गिर्यारोहकांना शिखरावर जाण्यास मदत करणारे दोन मार्ग आहेत। एक नेपाळमधील आग्नेय दिशेकडून आहे तर दुसरा तिबेटमधील उत्तरेकडून आहे। नेपाळच्या बाजूने जाणारा मार्ग बहुतेकांना पसंत आहे आणि म्हणूनच तो पर्वतावर जाण्यासाठी मानक मार्ग आहे। या चढाईसाठी त्यांनी साऊथ कर्नल रूटचा वापर केला, जो नेपाळच्या बाजूने आहे। या मोहिमेत अनेक टप्पे होते आणि खराब हवामानाचा सामना करत त्यांनी अखेरीस जगातील सर्वोच्च शिखरावर पाऊल ठेवले। शिखर गाठल्यानंतर हिलरी आणि तेन्झिंग यांनी एकमेकांचे अभिनंदन केले। हिलरी यांनी तेन्झिंग यांचे बर्फाच्या कुऱ्हाडीसोबत प्रसिद्ध छायाचित्र घेतले। ते दोघे सुमारे 15 मिनिटे शिखरावर होते। तेन्झिंग यांनी पर्वताला अन्नाचा नैवेद्य दाखवला, तर हिलरी यांनी जॉन हंट यांनी दिलेला क्रूज तिथे ठेवला। या यशस्वी चढाईने गिर्यारोहणाच्या इतिहासात एक नवीन अध्याय जोडला गेला आणि माउंट एव्हरेस्ट जगातील गिर्यारोहकांसाठी एक महत्त्वाचे ध्येय बनले। नेपाळमध्ये या ऐतिहासिक दिवसाचे स्मरण म्हणून आंतरराष्ट्रीय एव्हरेस्ट दिन दरवर्षी 29 मे रोजी साजरा केला जातो। ही विशेष माहिती जास्तीत जास्त लोकांसोबत शेअर करा। आपल्या कलाकार YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, Instagram, Facebook पेजला फॉलो करा आणि बघत रहा कलाकार दिनविशेष।